आजरा तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात. आजरा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. इटेगाव छोटं असलं तरी आज या गावात जुन्या रूढी परंपरा चालू असल्याचं दृश्य निदर्शनास आलं. या गावात पैरी पद्धतीनं लोक एकत्र येऊन एकमेकांची शेती करून एकमेकांना मदत करतात. पैरी पद्धत ही एक प्रकारची सहकारी शेती आहे, जिथे शेतकरी एकत्र येऊन सामुदायिकरित्या काम करतात. ही जुनी पहिली पैरा पद्धत आज सध्या कमी होत चालली आहे. ती टिकवण्याचं काम आज आमच्या इटेगावात दिसून आलं. नवीन पिढीनं भात लागवडीसाठी पारंपरिक पैरी पद्धत विसरून न जाता ती पुन्हा अंगीकारली पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीची चांगली माहिती आणि अनुभव असतो, त्यामुळे चांगलं उत्पादन मिळू शकतं, अशी माहिती गावातील प्रतिष्ठित शेतकरी उदय बाळू पाटील यांनी दिली. त्यांचं शिक्षण ॲग्री डिप्लोमा BSc हॉर्टिकल्चर असून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य खतं व औषधं यांचं मार्गदर्शन करत असतात. काही ठिकाणी नांगरणीची कामं पॉवर ट्रेलरने केली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने नांगरणी कमी होत असताना आणि मजूर मिळत नसल्यानं पॉवर टिलरनं नांगरणी केली जाते. काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीनं बैलजोडीनं नांगरणी केली जाते. भात शेतीचा हंगाम यशस्वी. गेले 2 दिवस आजरा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतांमध्ये पुरेसं पाणी टिकून राहिलं आहे, जे भात पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टाला चांगलं फळ मिळेल अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होते. एकूणच अनुकूल हवामान आणि शेतीमधील आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यामुळं आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील भात शेतीचा हंगाम यशस्वी होणार असल्याचं उदय पाटील साहेब यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पॉवर ट्रेलरच्या साहाय्यानं नांगरणी आणि चिखलणीची कामं करत आहेत, त्यामुळे वेळेची बचत होऊन कामं लवकर आटोपत आहेत. पाऊस चांगला पडत असल्यानं भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत. परिसरात काही ठिकाणी 5% लावणीची कामं शिल्लक आहेत. पुढील 2 दिवसात ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आगाशे, चंदगड.